जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही वेकेन्सी असणार आहे त्या 1 ते 5च्या वेकेन्सी त्या जाहिरातीमध्ये देण्यात आले आहे. तसंच बघा, आयुक्त स्तरावर ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं आंदोलन सुरू आहे, तर त्या आंदोलनामध्ये विशेष म्हणजे आपली उपस्थिती ही प्रार्थनीय असणार आहे. जो काही मराठी माध्यमावर अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी बघा जे आंदोलन पुकारण्यात आलं आहे पुणे आयुक्त कार्यालयामध्ये, तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवा, जेणेकरून जे काही मुद्दे आहे ते आपले मार्गी लागो आणि त्या आंदोलनाचं या ठिकाणी जे काही सकारात्मक ज्या बाबी आहे तर त्या या ठिकाणी पूर्ण हो आणि लवकरात लवकर शिक्षक भरती ही जे काही मेरिट पद्धतीने जी होणार आहे ती हो, असं या ठिकाणी एक आवाहन करू इच्छितो. तर मित्रांनो, आताच संधी आहे, कारण कालच्या दिवसाला जे काही घडलं आहे आयुक्त कार्यालयामध्ये, तर त्यासाठी आपला जर मॉब त्या ठिकाणी राहिला असता तर कालच्या दिवसाला जे काही आंदोलनामध्ये जे मुद्दे आपण मागितलेले होते किंवा दर्शविलेले आहे तर ते नक्कीच त्या ठिकाणी मान्य झाले असते. त्यासाठी आपला त्या ठिकाणी 1000-2000 एवढे जे उमेदवारांचं ते मॉब पाहिजे, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या स्वतःच्या नोकरीसाठी आंदोलनाला उपस्थिती राहा, कारण हे आता लास्टचं आंदोलन आहे. कारण येत्या काही 15 तारखेपर्यंत जाहिराती संदर्भात जे काही कामकाज आहे ते संपूर्ण पूर्ण होणार आहे. त्याआधी आपलं जे काही आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत तर त्या ठिकाणी जे परिपत्रक रद्द संदर्भात आहे इंग्रजी माध्यमाचं, तर ते त्या ठिकाणी रद्द होऊ आणि आंदोलनामध्ये आपला जो काही जाहीर पाठिंबा असेल तर तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाच्या बाबी आहे आयुक्त ऑफिस आंदोलन, तसं जे काही 1 ते 12च्या वेकन्सी पोर्टलवर सध्या येणार आहे, तसंच जी महत्त्वाची जी काही जाहिरात आलेली आहे पोर्टलवर त्या संबंधित पुढे आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आतापर्यंत पवित्र प्रणालीवर विविध ज्या काही जिल्हा परिषदेच्या जाहिराती सध्या अपलोड झालेल्या आहे, त्याच्यामधून काही जिल्हा परिषदेच्या जाहिराती ह्या बाहेर आलेल्या आहे. कारण जाहिराती ह्या पवित्र प्रणालीवर ज्या एज्युकेशन ऑफिसरच्या लॉग इनला सध्या अवेलेबल आहे त्या ज्या जाहिराती आहे त्या सध्या या ठिकाणी बाहेर फिरत आहे. त्या व्हायरल झालेल्या ज्या जाहिराती आहे त्यापैकी जी काही महत्त्वाची एक जाहिरात या ठिकाणी 5 तारखेला अपलोड करण्यात आली होती, तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे ती पवित्र प्रणालीवर सध्या अपलोड करण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी मान्यता दिनांक बघा 5/1/2024 या ठिकाणी जाहिराती सध्या अपलोड झालेली आहे. हे बघा, नगरपालिका गडचिरोली प्रायमरीची या ठिकाणी जाहिरात आहे. अतिशय महत्त्वाची जाहिरात होती, NP गडचिरोली प्रायमरी. तर या संदर्भात ही जाहिरात आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आरक्षणनिहाय जे काही पदांची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आपण आरक्षणनिहाय जी काही पदं आहेत ती आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही SCला या ठिकाणी जागा नाही, त्यानंतर STला या ठिकाणी 2 जागा आहे. त्यानंतर बघा पुढचे जे काही वेकन्सी असणार आहे ते भजबची या ठिकाणी 1 वेकन्सी आहे. त्यानंतर भजकची या ठिकाणी बघा 2 वेकन्सी आहे. त्यानंतर पुढची जी वेकन्सी आहे ती डायरेक्ट EWSला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा 1 वेकन्सी आहे आणि ओपनच्या या ठिकाणी 6 वेकन्सी आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी टोटल ज्या जागा आहे तर त्या 12 जागासाठी या ठिकाणी वेकन्सीसाठी जाहिराती या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे टोटल 12 वेकन्सी असणार आहे. तर त्या वेकन्सी नेमक्या कोणत्या असणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकतात. त्या ज्या वेकन्सी आहेत त्या अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या आहे मराठी माध्यमाच्या. त्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं आहे ते ह्या ठिकाणी बघा जे काही TET आणि CTET क्वालिफाय ज्या असेल म्हणजेच 1 ते 5 ज्या गटासाठी या ठिकाणी वेकन्सी या ठिकाणी आलेला आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे. ऑल सब्जेक्ट असणार आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा जवळपास जे महत्त्वाचं होतं तर हे जी वेकन्सी असणार आहे ती मराठी माध्यमाची या ठिकाणी आलेली आहे. तर ह्याच्यात जे महत्त्वाचं होतं ते 12 जागेसाठी या ठिकाणी होतं. तर ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड व्हायचे सुरू आहेत. ज्या काही खाजगी संस्थाच्या जाहिराती ह्यांना अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं म्हणजे 15 तारीख देण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाहिराती ह्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात उपसंचालकाचं पत्र देखील या ठिकाणी इश्यू झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की 15 तारखेपर्यंत जाहिराती कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. तर संबंधित ज्या काही जाहिराती 15 तारखेपर्यंत खाजगी संस्थेच्या आल्या तर 1 ते 12च्या जाहिराती असेल तर त्या निश्चित या ठिकाणी संख्या वाढेल. सर्वसाधारण ज्या काही 9 ते 12च्या ज्या जाहिराती आहे तर त्या सर्व जाहिराती ह्या खाजगी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. तर त्याच्यामध्ये वेकन्सी वाढण्यासंदर्भात जर खाजगी संस्थांनी ठरवलं तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं वेकन्सी वाढू शकतात. तसंच जे काही रयत शिक्षण संस्था आहे त्यांचं जे काही बिंदू नामावली सध्या अपडेटचं काम सध्या सुरू आहे. तसंच जे स्वामी संस्थेचं देखील या ठिकाणी बिंदू नामावली सध्या अपडेट करण्याचं काम सध्या सुरू असल्यामुळे त्या देखील जाहिराती ह्या लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यात येणार आहे अशी माहिती, एक प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. तर त्याच्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर
जागा ह्या पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळू शकतात. तर आजच्या घडीला जे काही महत्त्वाचं आंदोलन सध्या सुरू आहे, तर ते आंदोलन म्हणजे जे काही इंग्रजी माध्यमांना या ठिकाणी वेकेन्सी देण्यात आलेली होती, तर त्या संदर्भात जे काही महत्त्वाचं पत्र होतं इंग्रजी माध्यमांचं, तर ते रद्द करण्यासंदर्भात महत्त्वाचं आंदोलन पुणे येथे सध्या सुरू आहे. तर त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे होतं, तर कालच्या दिवसाला जे काही चंद्रकांत पाटील जे होते, तर त्यांच्या जी काही गाडी होती त्यांना अडवण्यात आलं होतं. तर जे काही DED अभियोगिताधारक आंदोलन करते होते, तर त्या संदर्भात महत्त्वाचं होतं तर की त्या ठिकाणी मॉब पाहिजे होता. जर मॉब राहिला असता, जर आंदोलनाच्या ठिकाणी जास्तीत जास्त जे उमेदवारांनी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली असती, तर कालच्या दिवसाला जे पत्रक होतं ते रद्द होऊ शकलं असतं. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला आंदोलनं जे सध्या सुरू आहे त्या ठिकाणी आपली उपस्थिती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, कारण उपस्थिती असणार तरच त्या ठिकाणी जे काही जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी पडणार आहे. तर मित्रांनो, जवळपास या ठिकाणी आता सोमवारपर्यंत म्हणजे रविवार किंवा सोमवारपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी उपस्थिती असेल तुमची, तर त्या ठिकाणी उपस्थिती राहा, कारण या ठिकाणी आंदोलनामध्ये आपल्या ज्या काही महत्त्वाचं जे पत्रक आहे तर ते पत्रक या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. तेव्हाच आपल्या मराठी माध्यमावर जे काही अन्यायकारक बाब आहे तर ती अन्यायकारक बाब त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल, असं या ठिकाणी एक आवाहन करू इच्छितो. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही उपस्थिती दर्शवा. तसंच बघा, असे महत्त्वाच्या जाहिराती ह्या वेळोवेळी येतच राहणार. तुम्हाला जर ह्या जाहिराती पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही जाहिराती देण्यात आली आहे. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, तुमचा कामाचा असेल, तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच साईडचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.